दादर, मुंबईचं हृदय. गुढीपाडव्याचा दिवस हा मराठी माणसाच्या नववर्षाचा अभिमानाचा क्षण. एका बाजूला सगळीकडे उत्साह, गुड्या, साड्या, कुर्ते, पारंपरिक वेशात सजलेलं मराठी मन. आणि दुसऱ्या बाजूला त्याच दिवशी त्याच दादरमध्ये काही फेरीवाले काळे कपडे घालून निषेध नोंदवत होते. हा विरोध नेमका कोणासाठी आणि त्यामागे नेमकं कोण? हा प्रश्न आज प्रत्येक दादरकराच्या मनात धगधगत आहे. आणि याच प्रश्नाचा मागोवा घेणार आहे न्यूज डंका. नमस्कार, न्यूज डंकामध्ये आपले मी स्वागत करतो. गुढीपाडव्याच्या दिवशी निषेध हा योगायोग नाही तर नियोजन आहे, असं अनेक दादरकर ठामपणे सांगत आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी निषेध नोंदवला गेला ही बाब संवेदनशील आहे, कारण त्याच दिवशी दादरमध्ये मोठे सार्वजनिक कार्यक्रमही होते. अशा वेळी कोणता निषेध शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत होणं अत्यंत गरजेचं होतं. जर त्या दिवशी काही अनुचित घडलं असतं, तणाव निर्माण झाला असता, तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती? हा केवळ निषेध नव्हता तर एक धोकादायक खेळ होता, असं स्थानिकांचं मत आहे. पण इथे एक गोष्ट स्पष्ट होते, दादरकरांचा विरोध मराठी फेरीवाल्यांना नाही, उलट ते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. कारण मराठी फेरीवाला म्हणजे या शहराचा मूळ कणा. त्याची उपासमार होऊ नये, त्याला न्याय मिळावा हीच दादरकरांची भावना आहे. पण प्रश्न असा आहे, जर मराठी फेरीवाल्यांच्या हक्कासाठी लढायचं असेल तर मग परप्रांतीयाच्या बाजूने उभं राहण्याची गरज का पडते? आणि विशेषतः बांगलादेशी मुसलमान फेरीवाल्यांचा मुद्दा इथे ठळकपणे पुढे येतो. न्यूज डंकाने दादरचा मुद्दा उचलून धरला आणि त्यानंतर न्यूज डंकाला मिळाल्या धमक्या. होय, उघडपणे धमक्या. आवाज बंद करा नाहीतर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देण्याची हिंमत झाली. मग सरळ प्रश्न, हे फेरीवाल्यांचे नेते आहेत की हप्तेखोरांचे एजंट? हे हप्तेखोर मराठी फेरीवाल्यांच्या मागे उभे आहेत की दादरला विकायला निघाले आहेत? जर सगळं काही स्वच्छ असेल तर मग एवढी भीती कशाची? सत्य बाहेर येण्याची की नावं उघड होण्याची? लक्षात ठेवा, धमक्या देऊन आवाज दाबता येतो, पण सत्य कधीच गाडता येत नाही. न्यूज डंका अशा धमक्यांना घाबरणार नाही आणि थांबणारही नाही. मराठी फेरीवाल्यांसाठी न्यूज डंका ठामपणे उभा राहील, कारण लढा आहे दादरच्या अस्मितेचा, मराठी माणसाच्या हक्काचा आणि सत्याचा. आज दादरमध्ये छबिलदास गल्लीत तुम्ही पाहाल बांगलादेशी मुसलमान फळ विक्रेते मोठ्या प्रमाणात बसलेले, असं दादरकर सांगत आहेत. हे नवीन नाहीये. पूर्वी हेच लोक सेनापती बापट मार्गावर बसायचे, नंतर ब्रिजखाली सरकले आणि आता थेट दादरच्या आतल्या गल्ल्यांमध्ये सिरावले. पण हा प्रवास स्वतःहून झालेला नाही. मग त्यांना आसरा कोण देतोय? त्यांच्या मागे कोणाचा हात आहे? कोण त्यांना जागा उपलब्ध करून देतोय? या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे, असा प्रश्न दादरकर विचारत आहेत. हा फक्त व्यापाराचा प्रश्न नाही, हा व्यवस्थेचा प्रश्न आहे. दादरमधील जनता मार्केटचा मुद्दा तर आणखी गंभीर आहे. स्थानिकाच्या मते इथे 90% जागा मुस्लिमांकडे आहेत आणि त्यात काही बांगलादेशी असल्याची भीती व्यक्त होत आहे. मराठी माणसांकडून या जागा भाड्याने दिल्या जात आहेत. म्हणजे स्वतः धंदा न करता जागा भाड्याने देऊन दुसऱ्यांना बसवण्याचा खेळ सुरू आहे. आणि इथेच सर्वात मोठा सवाल उभा राहतो, ही भाड्याने दिलेली जागा कोणाला दिली जाते? मराठी फेरीवाल्यांना की परप्रांतीयांना? उत्तर स्पष्ट आहे. बहुतांश ठिकाणी परप्रांतीय, विशेषतः बांगलादेशी मुसलमान फेरीवाले या जागांवर बसलेले दिसतात. मग दादरकर विचारतायत, जर मराठी फेरीवाल्यांना जागा मिळत नाही तर मग या भाड्यांच्या साखळ्या का तोडल्या जात नाहीत? स्थानिक नेते, नगरसेवक, आमदार, खासदार सगळे आपलेच असताना कारवाई का होत नाहीये? यामागे राजकारण आहे का की हप्तेखोरीचा मोठा खेळ? कारण न्यूज डंकाकडे आलेल्या माहितीनुसार काही हप्तेखोरांची नावे आधीच समोर आली होती. आणि आश्चर्य म्हणजे याच लोकांपैकी काहींनी या काळ्या कपड्याच्या निषेधाला हवा दिली, असा आरोप स्थानिक करत आहेत. मग प्रश्न पोलिसांवर येतो, या हप्तेखोरांवर कारवाई झाली का? जर नाही तर का नाही? कोणाच्या दबावाखाली तपास थांबतो? हे प्रश्न केवळ विचारण्यासाठी नाही तर उत्तर मिळण्यासाठी आहे. कारण जर आज उत्तर मिळालं नाही तर उद्या प्रत्येक मराठी सणाला असंच गालबोट लागण्याची भीती आहे. दादरमध्ये आज अंदाजे 800 मराठी फेरीवाले आहेत. पण खरोखर धंदा किती जण करतात आणि किती जणांनी आपली जागा भाड्याने दिली आहे? ही स्वतःला प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण जेव्हा तुम्ही स्वतः जागा भाड्याने देता तेव्हा तुमचं स्थान दुसऱ्याने घेतलेलं असतं आणि मग तुम्ही म्हणता आमचा धंदा गेला. ही वस्तुस्थिती आहे आणि ती कडू आहे. पण इथे एक सणसणीत प्रश्न उभा राहतो. दादरमध्ये आज जे चित्र दिसतंय ते एका दिवसात तयार झालेलं नाहीये. कित्येक वर्षापासून इथे फेरीवाल्यांचे धंदे लागत आहेत. मग त्यावेळी दादरकरांनी असा विरोध केला होता का? जर नाही तर मग अचानक आजच हा विरोध का भेटला? आज विरोध नेमका कशासाठी होतोय? अतिक्रमणासाठी की बदललेल्या चेहऱ्यासाठी?
कारण अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे, दादरमध्ये वाढत चाललेले बांगलादेशी आणि मुस्लिम फेरीवाले दिसत असल्यामुळेच हा विरोध पेटतोय का? हा विचार सर्वप्रथम मराठी फेरीवाल्यांनीच करायला हवा, कारण वास्तव कडू आहे. आज जे बांगलादेशी आणि मुस्लिम फेरीवाले मोठ्या संख्येने दिसत आहेत ते आकाशातून उतरलेले नाहीत. त्यांना इथे जागा कशी मिळाली? कोणीतरी दिली, आणि ती दिली आपल्या मराठी माणसांनीच. फुटपाथ कोणाच्या परवानगीने व्यापले गेले? दुकानांच्या पुढे जागा कोणी दिली? भाड्यांचे स्टॉल्स कोणी सोडले? उत्तर एकच आहे, आपणच. मग आज परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर फक्त बाहेरच्यांवर बोट दाखवून उपयोग नाहीये. स्वतःच्या निर्णयाकडेही तितक्याच कठोर नजरेने पाहावे लागेल. आज विरोध होत आहे, पण हा विरोध उशिरा झालेला नाहीये का? जेव्हा हळूहळू पाय रोवले जात होते तेव्हा आपण गप्प का होतो? हीच वेळ आहे डोळे उघडण्याची आणि स्वतःला सणसणीत प्रश्न विचारण्याची. टिळक ब्रिज पासून झारापकर बस स्टॉप पर्यंत परिसर पहा. दोन्ही बाजूंना माल उतरतोय आणि लगेच परप्रांतीय बेकायदा धंदे सुरू होतात. बीएमसी कुठे आहे? पोलीस कुठे आहेत? रस्त्यावर ट्रॅफिक जाम आहे, फुटपाथवर जायला जागा नाही आहे, आणि तरीही कारवाई शून्य. हे फक्त प्रशासनाचं अपयश नाहीये, तर संगनमत असल्याची शंका निर्माण होते. आणखी एक धक्कादायक मुद्दा. कुर्ल्यात एक मराठी व्यक्तीला 40 जणांनी मारहाण केल्याची घटना घडते आणि त्याच पॅटर्नकडे दादरकर बोट दाखवत आहे. आज जर परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं नाही तर उद्या दादरमध्येही तणाव निर्माण होऊ शकतो. मग प्रश्न पुन्हा तिथेच येतो, जागा भाड्याने देणारे कोण आणि का देतात? जर मराठी माणूसच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणार असेल तर मग दुसऱ्याला दोष देण्यात काय अर्थ आहे? स्थानिक नेत्याचं स्पष्ट मत आहे, तुम्ही स्वतः धंदा करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. पण जर तुम्ही परप्रांतीयांना जागा भाड्याने दिली तर आम्ही तुमच्या मागे का उभे राहू? हा संदेश स्पष्ट आहे. आता निर्णय फेरीवाल्यांनी घ्यायचा आहे, एकत्र येण्याचा की विखरून जाण्याचा. महाराष्ट्र सरकारने 2014 मध्ये सर्व्हे केला. पात्र फेरीवाल्यांना कायद्याने जागा देण्याची तरतूद आहे. 150 मीटर अंतरावर बसवण्याची योजना आहे, पण ती अंमलात का येत नाही? दुकानदारही पुढे येत आहेत. ते म्हणतात फेरीवाले असेल तरच ग्राहक येतात, पण नियम पाळले गेले पाहिजेत. फुटपाथवर एकाच लाईनमध्ये परवान्यासह बसण्याची मुभा दिली पाहिजे, म्हणजे व्यापारी टिकेल आणि व्यवस्था देखील. हे सर्व नियम कायद्याच्या चौकटीत, नियमानुसार आणि सर्व संबंधितांच्या हक्कांचा विचार करूनच राबवले गेले पाहिजेत. आणि आता या सगळ्या घडामोडींमध्ये एक मोठा टर्निंग पॉईंट आलाय. मुंबईत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर केवळ चर्चा, आरोप प्रत्यारोप आणि राजकारण चालू होतं, पण आता विषय थेट न्यायालयाच्या दारात पोहोचलाय आणि तिथून आलेला आदेश अत्यंत स्पष्ट आणि कठोर आहे. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट, न्यूज डंकाने वारंवार याच मुद्द्यावर आवाज उठवला होता आणि आज त्याच मुद्द्यावर न्यायालयानेही शिक्कामोर्तब केलंय. मुंबई हायकोर्टाने थेट निर्देश दिले आहेत. मुंबईतील सर्व फेरीवाल्यांची तात्काळ सखोल तपासणी करा. होय, ही केवळ नावांची यादी नाही, ही आहे ओळख तपासणी. प्रत्येक स्टॉल मालकाची, त्याच्या मदतनीसांची आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची. न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलंय, मुंबईत फेरीवाला म्हणून व्यवसाय करणारा प्रत्येक जण कायदेशीर आहे का याची खात्री करणे ही आता बीएमसी आणि पोलिसांची जबाबदारी आहे. आणि इथेच हा आदेश अजून गंभीर बनतो. न्यायालयाने विशेषतः नमूद केलं आहे, जर कोणी परदेशी नागरिक असेल किंवा बेकायदेशीररित्या भारतात राहत असेल आणि कागदपत्रांशिवाय व्यवसाय करत असेल तर त्याच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई केली जावी. यामध्ये केवळ कारवाईच नाही तर आवश्यक असल्यास त्या व्यक्तीला त्याच्या देशात परत पाठवण्याची प्रक्रिया देखील राबवावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा आदेश फक्त कागदावर राहणार नाही. हायकोर्टाने स्पष्ट इशारा दिला आहे, जर संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही तर त्यांना वैयक्तिक जबाबदार धरण्यात येईल. म्हणजेच आता ही केवळ चर्चा नाहीये, हा थेट कायद्याचा प्रश्न आहे आणि त्याची अंमलबजावणी टाळता येणार नाहीये. याच्यासोबत फेरीवाल्यांच्या बाजूने मागितलेली मुदतवाढही न्यायालयाने फेटाळली आहे, कारण सततच्या विलंबामुळे आधीच कायद्याची अंमलबजावणी थांबली होती, असे न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले. आणि त्यामुळेच आता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, स्ट्रीट वेंडर्स ऍक्ट 2014 हा कायदा आता फक्त कागदावर राहणार नाहीये तर प्रत्यक्षात लागू होणार आहे. म्हणजेच आता नियम लागणार आणि ते कडकपणे लागणार. आज गरज आहे संघर्षाची नाही तर सुटकेच्या मार्गाची. मराठी फेरीवाल्यांनी एकत्र येऊन स्थानिक नेत्यांशी चर्चा करून ठोस निर्णय घ्यायला हवा. भाड्याच्या अनियमित पद्धती थांबवण्यासाठी आणि बेकायदा बसलेल्या फेरीवाल्यांविरोधात कायदेशीर कारवाईसाठी एकत्रितपणे पुढाकार घ्यायला हवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा हक्क कायद्याच्या चौकटीत राहून मिळवण्यासाठी पुढे यायला हवं. कारण दादर ही केवळ जागा नाही आहे, ती ओळख आहे, इतिहास आहे, संस्कृती आहे आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाची खूण आहे. आज प्रश्न फेरीवाल्यांचा नाही, प्रश्न आहे आपण जागे आहोत का? जर आजही आपण गप्प बसलो तर उद्या फक्त फुटपाथ नाही तर आपली ओळखही भाड्याने जाईल.
वेळ आली आहे बोट दाखवण्याची नाही तर खांद्याला खांदा लावून उभं राहण्याची. मराठी फेरीवाल्यांनी ठरवलं तर चित्र बदलायला वेळ लागणार नाही. आणि लक्षात ठेवा, हक्क मागून मिळत नाही, तो मिळवावा लागतो. हा मुद्दा आहे दादरमधील व्यवस्थेचा, हा मुद्दा आहे सर्वसामान्यांच्या हक्काचा आणि हा मुद्दा आहे पारदर्शकतेचा. न्यूज डंका प्रश्न विचारत राहील, माहिती मांडत राहील आणि सत्य समोर आणत राहील. धन्यवाद.